हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? गुड मॉर्निंग सर्वांना. तर चला आता आपण आहे ना मुगाचं वरण, पातळ नाही, मुगाचं हे म्हणजे भाजी, मुगाचं डाळ करणार आहोत. तर बघा कशा पद्धतीने करायचं, मी कसं करत असते. तर बघा, हे मुगाची डाळ मी ना भिजू घातली आहे. भिजू घातली होती, याला टप्पर होते, निघाले तेवढे निघाले, नाहीतर राहिले. नाहीतरी डाळीला टपरा असलेले उलट चांगलं असते, माहिती आहे का? कारण की डाळीच्या टपरामध्ये ना जे विटॅमिन्स असतात ते असतात आणि चवदार लागते टपरवाली डाळ. कोणी कोणी मुद्दाम टपरवाली डाळ, टपर म्हणजे याला टरफल टप्पर म्हणजे कळत नसेल तर डाळीच्या वरचं जे आवरण असते ना ते टरफल, ते तसलीवाली डाळ आहे आपल्याकडे मुगाची. भिजायला टाकली होती मी. जेवढे याचे टरफल निघतील, भिजल्यानंतर टरफल निघतात, जेवढे निघाले तेवढे निघाले, नाहीतर मग राहिले. तर मग त्याचं आपण आता करणार आहोत झटपट मुगाचं वरण. भिजू घातल्यानंतर भिजू टाकले आणि पोळ्या करून घेतले. पोळ्या झाल्या. आता ह्याला फोडणी देते मुगाच्या डाळीला. झटपट करायचं झालं तर हे चांगलं आहे बघा रेसिपी, मुगाचं वरण. चला फोडणी टाकायचं मस्त. ह्याच्यामध्ये कांदा कापून घेतला, एक टमाटर घेतलं आणि काय नाही दुसरं. मग आता कोथिंबीर वगैरे, हिरवी मिरची चटणी टाकायचं झालं तर हिरव्या मिरच्याची टाकू शकता तुम्ही. मी हिरव्या मिरच्याची टाकत नाही आहे, मी ह्या मिरच्याची टाकायची, कारण आत्ताच माझ्याकडं नाहीत. आता बाजारात जावं लागेल मला आणि हिरवी मिरची घेऊन यावं लागणार आहे. त्यासाठी असंच बनवते मी, लाल मिरच्याची. माझ्याकडं नाही हिरव्या मिरची, त्याच्यामुळे. ऑलरेडी कोरडंच आहे पातेलं, त्यामुळं असं तेल टाकून घेते. आपण दररोज जसं जेवढं वापरतात तेवढं वापरून घ्यायचं, म्हणजे टाकायचं तेवढं त्याच्यामध्ये तेल. गरम होत आहे तेल, याच्यामध्ये टाकायचे थोडंसं मोहरी. थोडी एकच माणसापुरती मी टाकत आहे थोडंसे. आता ह्याला याचं तडतड करून बसवून द्यावं लागते मोहरीचं. मोहरीला मात्र त्याचा आवाज होऊन खाली बसल्यानंतर दुसरं सामान टाकायचं, नाहीतर मोहरी मग खाताना लय कचकच लागते. असं लगेच टाकायचं नाही बाकीचं. हे असं आवाज येत आहे ना, ते आवाज येऊ देऊन आवाज बंद झाला पाहिजे, नंतर दुसरं सामान टाकायचं. डोळ्यात चाती उडून बघत, इकडं असं नाही टाक बघायचं नाही. आता बसली आहे बघा आवाज करून. नंतर मी जिरं टाकत आहे, थोडंसं गॅस कमी करते. हे लसूण घेतलेलं आहे, लसूण झाला टाकून. आता कांदे टाकते. टमाटर टाकली आहे. हे बघा टमाटर, नका सांडून जायचं तुम्हाला दाखवण्याच्या नादात. थोडंसं शिजू द्यायचं टमाट्याला, जास्त नाही, थोडा वेळ, 1-2 मिनिट शिजलं का मग हळद टाकायचं, टर्मरिक, थोडीशी टर्मरिक,
आपल्या जेवढं लागते तेवढं चटणी, मला तर लागते एवढी चटणी म्हणजेच लाल मिरची. तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता, माझ्याकडे नाही हिरवी मिरची त्याच्यामुळे मी लाल वापरली आहे. ओके, मी आता बाजारला जायचे, आणायचे. आता कधी जाऊ असं म्हणत आहे. आणि थोडंसं गरम मसाला टाकलं तर टाकायचं, नाही तर नाही, पण टाकायचं थोडंसं किंचित, एवढं मोठं नाही, किंचित टाकायचं, किंचित. मी याला कढीपत्ता पण वापरलेला नाही त्याच्यामुळे तुम्ही वापरू शकता. आता हे आपली मुगाची डाळ टाकून घे. Incoming call from Sheikh identified by Truecaller. मुगाच्या डाळीला जास्त पाणी टाकायचं नाही बरं का, कारण मुगाची डाळ लवकर शिजते. थोडंसंच टाकायचं, जास्त शिजून गेली तर आवडत नाही. थोडंसं नॉर्मल आपण उसळ कसं बनवतो तसं असलं ना छान लागतं खायला. नाही ते जास्त शिजून जर गेली ना मग ते चांगलं लागत नाही. त्यामुळं पहिलंच पाणी थोडं कमी टाकायचं, खूप कमी टाकायचं. कमी म्हणजे आपलं जेवढी याची डाळ आहे ना त्या डाळीच्या लेवलमध्ये टाकायचं. लेवलमध्ये पाणी टाकायचं, एक्स्ट्रा असं वर नाही टाकायचं, कारण ही लवकर शिजते. मुगाची डाळ लवकर शिजत असते त्याच्यामुळं. आता नमक राहिलं, टाकून द्यायचं नमक जेवढं लागतं. अगोदर पण टाकू शकता तुम्ही, पण मला अगोदर टाकलेलं समजत नाही. नंतर पाणी वगैरे टाकल्यानंतर सर्व मग मला समजते किती पाहिजे याला, त्याच्यामुळे मी नंतर टाकत असते. असा अंदाज येते मला नंतर. कुणाकुणाला अगोदरच अंदाज येतो, पण मला ना सगळं भाजी झाल्यानंतर, सगळं पाणी वगैरे टाकणं झाल्यानंतर मला अंदाज येत असतो की किती पाहिजे नमक. त्याच्यामुळे सर्व झाल्यानंतर मी लास्टला नमक टाकत असते कधी पण, पहिलंच नाही टाकत. पहिलं टाकले की जास्त तरी होते, नाहीतर कमी तरी पडते, असं काहीतरी होते. त्याच्यामुळे मी सगळं झाल्यानंतर एकदम लास्टला नमक टाकते त्याच्याकडं, म्हणजे त्यामुळं मला व्यवस्थित अंदाज येत असतो. ओके, तुम्हाला जर अंदाज येत असेल तर तुम्ही अगोदर टाकू शकता नमक. तर झालं आपलं वरणाला फोडणी. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झाली आहे डाळ आपली. हे पहा, हे शिजल्यानंतर आता शिजते ते काही वेळ लागत नाही. मुगाच्या वरणाला वरण नाही करत मी बरं का, म्हणजे सुकी डाळ करत आहे. सुकी फ्राय 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 असं छान लागते. ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकायचं राहिलं, कोथिंबीर टाकायचं. वरून टाकू शकता कोथिंबीर, काय नाही. आता गरम असं आलं ना, आता टाकून द्यायचा कोथिंबीर. भारी लागते टेस्टेड, मग व्यवस्थित एकदम भारी लागत असते. अशी आहे बघा पद्धत आमची, एकदम साधी सिंपल प्रकारे करायचं स्वयंपाकाची आमची पद्धत आहे. आवडली असेल तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. ओके, आणि सर्वजण या, तुम्ही पण घरी बनवून पहा. अशा प्रकारे डाळ, मुगाची डाळ ह्याला विशेष म्हणजे ही डाळ असं त्याला टरफलासहित डाळ होती, आणि टरफलासहित डाळ खाल्लेली चांगली असते आपल्याला आरोग्यासाठी. ओके, बाय बाय.